हे पहा शेतकरी बंधूंनो, आपण या पोल्ट्री फार्ममधून कोंबड खत घेतलं आहे आपल्या फ्लावरीसाठी. तर पाहू शकता कोंबड खताचे फायदे अनेक आहे. आणि आपण जो डाळिंबाचा व्हिडिओ बनवला आहे तो डाळिंबाच्या ज्यामध्ये जी जागा आहे तर त्यामध्ये आपण कोंबड खत टाकून ट्रॅक्टरच्या साहाय्याने मिक्स करणार आहोत. आणि मग त्यानंतर आपण फ्लावरची लागवड करणार आहे. त्यासाठी फ्लावरच्या लागवडीसाठी ह्या फॉर्ममधून आपण कोंबड खत खरेदी केलं आहे. तर पाहू शकता 40 दिवसाचे हे कोंबड खत आहे. आणि कोंबड खताच्या बॅगा पाहू शकता आपण. तर शेतकरी बंधूंनो, आपण कोंबड खताची बॅग ही 140 रुपयाला या जागेवरून खरेदी केली आहे. तर कोंबड खताचे अनेक फायदे आहे. कारण आपण डाळिंबाची लागवड केली होती आणि म्हणजे केली आहे, तर त्यामध्ये आपण कोंबड खत टाकणार आहे. हाताने आपण पांगवणार आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा. आणि मग आपण बारका ट्रॅक्टर जो असतो का 724 त्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण दशाच्या साहाय्याने कोंबड खत मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण फ्लावर लागवड करणार आहोत. तर कोंबड खत टाकल्यानंतर पाणी जास्त लागतं. तर पाण्याचा काय आपल्याकडं तोटा नाही, भरपूर प्रमाणात पाणी आहे. आणि पहिलं जे आता आपण फ्लावर लावतोय आपण कोंबड खत का टाकतो, कारण पुढे जाताना फ्लावर छान अशी मस्तपैकी येणार आहे. आणि कोंबड खताचा रिझल्ट एक नंबर असतो. पाहू शकता ह्या बॅगा आहे अशा पूर्णपणे फुल बॅगा भरलेल्या आहे. तर 140 रुपयाला ही बॅग आपण खरेदी केली आहे आपल्या फ्लावरसाठी. तर कोंबड खत हे चांगलं आहे. आणि कोंबड खत शेणखतापेक्षा रिझल्ट पहिल्या पिकाला एक छान घेत आहे. त्याकरता आपण पहिल्यांदा आपण त्या रानामध्ये शेणखत टाकलेलं आहे. शेणखत टाकल्यानंतर आपण आडवी उभी दोन्ही केली ट्रॅक्टरच्या साहाय्याने. त्यानंतर डाळिंबाचं बेड मारलं. बेड मारल्यावर ठिबक करून आपण रोपं लागवड केली. आणि त्यामध्ये मध्ये जी जागा राहिलेली आहे तर तो व्हिडिओ मी चॅनलला टाकला आहे. तर त्यामध्ये आपण फ्लावरसुद्धा आणून ठेवलेले आहे. तर ती फ्लावरची रोपं आपण आता लागवड करणार आहोत. एवढं आज किंवा उद्या कोंबड खत टाकून पूर्णपणे रान तयार करणार आहोत. तर कोंबड खताचे खूप असे छान फायदे आहे. शेतीसाठी कोंबड खत अत्यंत फायदेशीर आहे. आणि त्यामुळं आम्ही ह्या बॅगा खरेदी केल्या आहे. पाहू शकता आपण ह्या बॅगा कोंबड खताच्या आहे. आणि आपण त्या शेडमधून एक बाहेर काढून ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण आपल्या रानामध्ये आणणार आहोत. आणि त्यानंतर आपण 20-20, 30-30 फुटावर एक बॅग टाकणार. आणि त्यानंतर बॅग टाकल्यानंतर आपल्याला सोपं जातं पांगवायला खत. एका जागेवर कधी टाकायचं नाही. बॅगा अशा 20-20, 30-30 फुटावर टाकायच्या प्रत्येक बेडमध्ये. म्हणजे आपल्याला कोंबड खत पांगवायला सोपं जातं. आणि फ्लावरीसाठी खूप अत्यंत महत्त्वाचं कोंबड खत आहे. काही शेतकरी नंतरसुद्धा टाकतात. म्हणजे फ्लावर लागवड केल्यानंतर मागून पाण्यात बॅगा टाकतात. तो सुद्धा जमतं. पण आपण डायरेक्ट आता टाकणार आहोत खाली, म्हणजे रिझल्ट आपल्याला एक नंबर आला पाहिजे. आणि त्यानंतर आपण फ्लावर लागवड केली ना त्यानंतर एक व्हिडिओ टाकणार आहोत फ्लावर लावल्यानंतर 10-15 दिवसांनी. आणि मग तुम्हाला लगेच कळेल का बाबा याच्या कोंबड खताचा किती रिझल्ट आहे. तर सर्व शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे कोंबड खताचा खूप छान असा रिझल्ट असतो. आणि कोंबड खत आमच्याकडं प्रामुख्याने आम्ही कायमच खरेदी करतो. फ्लावरीसाठी, ऊसासाठी, कांद्यासाठी सुद्धा शेणखत आणि कोंबड खत एकत्र करून जर आपण रानामध्ये जर टाकलं तर एकच नंबर कांद्याची उत्पादन निघतं. आणि आपण फ्लावरसाठी घेतलेलं आहे. पाहू शकता आता फ्लावरसुद्धा एक नंबर येणार आहे आपली. ज्यावेळेला फ्लावर येईल त्यासाठी आपण तुम्हाला व्हिडिओ तो बनवून दाखवणार आहे.
ज्या रानात आपण कोंबड खत टाकलं नाही आणि ज्या रानात कोंबड खत टाकलं आहे त्या फ्लावरीमध्ये आणि ह्या फ्लावरीमध्ये काय फरक आहे, काय बदल वाटतो, ते तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. चॅनलला सर्वांनी सबस्क्रायबर करायचं आहे आणि कशी वाटली माहिती, कसा वाटला व्हिडिओ आपण आपल्या कमेंटद्वारे आपल्याला सांगायचं आहे. आणि पुन्हासुद्धा आपण पुढल्या टप्प्यामध्ये सुद्धा कोंबड खताची